जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व भक्तांच्या चरणी वंदन. सर्वांना सुप्रभात. आपण या प्रातः चिंतनाला मनाच्या श्लोकांचा आधार घेतलेला आहे आणि आपण दुसरा श्लोक बघत आहोत. मनाच्या श्लोक हे सगळ्यांना सुपरिचित आहेत. मनाचे श्लोक म्हणता क्षणी आपल्या मनामध्ये एक संकल्पना येऊन जाते, खूप चांगले आहेत आणि ते लहान मुलांनी पाठ करणं आवश्यक आहे. आणि ते आवश्यक खरंच आहे, कारण लहान वयात जसा मी अभ्यास केलेला असतो तो ठसतो उत्तम, आणि असा हा ठसलेला अभ्यास मला मोठेपणी कामाला येतो. मला लहानपणी जरी कळला नाही तरी त्याचं बी लावलेलं असतं. मला नाहीतरी झाडाची फळंच हवी असतात, आणि झाडाचं फळ स्वरूपात येण्यासाठी म्हणून झाड जुनं होणं आवश्यक असतं. मनाच्या श्लोकांचं देखील असंच आहे. लहान असताना शिकलो त्याचं चिंतन करत करत मला रोजच्या जीवनातले अनुभव येतात, आणि अनुभवांती समजतं मला की हे मनाच्या श्लोकात असं असं सांगितलेलं आहे. मला रोजच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडतात की जिथे मला प्रश्न पडतो, आता नक्की काय करू. त्याचं उत्तर मला मनाच्या श्लोकात सापडतं. उत्तर माझ्यापाशी असतं, पण मला माहिती नसतं ह्याचं उत्तर इथे आहे आणि हे असं शोधायचं आहे. कुठेतरी काहीतरी क्लिक व्हावं लागतं, आणि ते क्लिक देखील करून देणं भगवंत करतो काम. आवश्यकता आहे मी त्याला शरण जाण्याची. आणि शरण आपण केव्हा जाऊ? काहीतरी मी शुभचिंतन, काहीतरी चांगला व्यवहार, काहीतरी सज्जनांना आवडणारं कार्य केलं की भगवंत आपल्यावर कृपा करतो. आणि त्याची कृपा झाली तरच मला चांगलं श्रवण करावंसं वाटतं. हे लक्षात घ्या. भगवंताची कृपा जर असेल ना, तरच मनुष्य सत्शास्त्र श्रवण करतो. जे चांगलं उन्नतीपर आहे ते श्रवण करण्याची त्याच्याशिवाय बुद्धीच होत नाही. आपण सर्वजण हे ऐकत आहात, त्या अर्थी आपल्या सगळ्यांवर भगवंताची कृपा आहेच. आपण त्या भगवंताची कृपा दृढ व्हावी आणि अधिक व्हावी, माझ्यातील दोष शीघ्र अतिशीघ्र जावेत, यासाठी त्याला प्रार्थना करतो आहोत. आणि ह्या सकाळच्या वेळी हे चिंतन करत आहोत. सकाळच्या वेळी आपलं अंतःकरण स्वस्थ असतं, आणि स्वस्थ अंतःकरणामध्ये संतांचा उपदेश ठसतो. मला दिवसभराच्या माझ्या कार्याला कुठेतरी निर्णय चुकणार असतो, ते वाचवतो, सोडवतो, सांभाळतो. आणि ते सांभाळण्याचं काम माझंच मन मला करतं, कारण मनाच्या कुठेतरी खोलवर प्रातःकाळी हे चिंतन मी ऐकलेलं असतं. केवळ एकच चिंतन नव्हे, तर जे कोणी प्रातःकाळी चिंतन करत असतील, उपासना करत असतील, त्यांचं अंतःकरण सदैव सतर्क राहतं, त्यांचं मन सतर्क राहतं, विवेक जागृत राहतो. आणि ह्यामुळेच अत्यंत महान घडणारे दोष घडत नाहीत. आपण सुटतो, वाचतो, आणि ह्याच प्रकारे भगवंत आपल्याला मदत करतो. पण हे सगळं करण्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे? तर माझी थोडी थोडी शुद्धी करती घेतली पाहिजे. असं आहे, मी खूप मातीमध्ये काम केलं की मग मी काय करतो? मी स्वच्छ आंघोळ करतो. मी खूप दमलो की मी काय करतो? आंघोळ करतो. म्हणजे मला शुद्ध व्हावं असं वाटतं, मला नेहमी शुद्ध असावं असं वाटतं. पण माझं शरीर शुद्ध करतो, मनाच्या शुद्धीचं काय? तर इथे समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकामध्ये की जनी निंद्यते सर्व सोडवून द्यावे. मी शुद्ध झालो किंवा मनाची शुद्धी साधण्यासाठी नक्की काय करायला हवं? मी शुद्ध झालो हे कळायचं कसं? तर त्याला छोटे छोटे उपाय करायला घ्यायचे. सुरुवात कुठून करावी? समर्थ म्हणतात जनी निंद्यते सर्व सोडवून द्यावे. वास्तविक पाहता साधी ओळ आहे, अनेक ठिकाणी आपण ऐकली, अनेक जणांना आपण सांगितलेली देखील आहे. परंतु ह्याचा नक्की त्याला पंच बसणे, अंतःकरणामध्ये ते ठसणे, उमगणे, असं मात्र होत नाही. जनामध्ये निंद्य असणारी गोष्ट सोडून द्या. सरळ सरळ अर्थ आहे. पण हा अर्थ मला कळतो का? मला शब्द कळले, शब्दांचा अर्थ कळला, पण बोध नाही झाला. हे काम मात्र नेहमी घडतं. समर्थ म्हणतात जनी निंद्यते सर्व सोडवून द्यावे. जनी याचा अर्थ कुठे? समाजामध्ये. कारण हल्ली समाजामध्ये निंद्य गोष्ट जी होती पूर्वी, त्याचा तर स्वीकार केलेला दिसतो. याचा अर्थ इथे जन म्हणत असताना सज्जन असा अर्थ घ्यायचा आहे. जे सज्जनांनी निंदित आहे
ते आपण सोडायचं आहे. जे सज्जनांना अभिप्रेत आहे ते आपण करायचं आहे. मग सज्जन कोण? ऋषीमुनी, संत, साधू हे सगळे सज्जन धरायचे, ज्यांना खऱ्या अर्थाने आत्मसुख प्राप्त झालं आहे, जे समाधानी झालेले आहेत आणि ज्यांनी देश आणि धर्मासाठी कार्य केलेलं आहे ते सज्जन धरा. साधी व्याख्या आहे, परिपूर्ण व्याख्या असं नव्हे, परंतु समजायला सोपी आणि आचरणायला सहज अशी ही व्याख्या धरा की सज्जन कोणाला म्हणावं? की जे देशधर्मासाठी परहितासाठी झटतात ते सज्जन. आणि अशा सज्जनांनी ज्याची निंदा केलेली आहे ते सगळं निंद्य आहे ते सोडून द्यायचं आहे. ही मंडळी कशाची निंदा करतील बरं? संत साधू कशाची निंदा करतात? ज्याने दुसऱ्यांना दोष उत्पन्न होतात, ज्याने दुसऱ्यांचं अनहित होतं, ज्याच्या वर्तनामुळे आणि ज्याच्या कार्यामुळे त्याचं आणि समाजाचं अकल्याण होतं, ते सगळंच्या सगळं साधू निंदा करतात, ऋषीमुनी निंदा करतात, सज्जन निंदा करतात त्याची. आणि ते सगळं सोडायचं आहे. म्हणजे ज्याने माझं अनहित होईल, माझ्या बरोबरच्यांचं अनहित होईल, हे ओळखायचं कसं तरी? तर त्याचं साधं उदाहरण आहे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. माझ्या कार्याने दुसऱ्याला दुःख होत असेल तर ते निंदित आहे. साधं समजायचं. मी जे करतो आहे त्याने दुसऱ्याला त्रास होतो आहे, मी जे करतो आहे त्याने दुसऱ्याची हानी होते आहे, मी जे करतो आहे त्याने दुसऱ्याला दुःख होत आहे, असं जर काही असेल तर ते मला सोडायचं आहे. असं मी सोडत गेलो की मग मी शुद्धतेकडे जात जाईन. ज्यांनी निंद्यते सर्व सोडवून द्यावे, ते सगळं सोडायचं आहे. सज्जनांनी निंदित असणारं सगळं सोडायचं आहे. आणि सज्जनांनी काय निंदा केलेली आहे? तर 6 विकारांची निंदा केलेली आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आपल्या सगळ्यांना हे कल्पना आहे. हे जिथे उत्पन्न होतात अंतःकरणामध्ये, तिथे निश्चितच दोष उत्पन्न होतात, एक प्रकारची घाण उत्पन्न होते, अस्वच्छता उत्पन्न होते. आणि हे सगळंच्या सगळं त्यागायचं आहे. मग एखाद्याबद्दल मनामध्ये वाईट विचार येणं, एखाद्याबद्दल मनामध्ये आकस निर्माण होणं, एखाद्याबद्दल मनामध्ये खेद निर्माण होणं, क्रोध निर्माण होणं, एखाद्या वेळी दुसऱ्याचं अनहित करावं असं वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी निंदित आहेत. कारण ते माझ्या अंतःकरणात उत्पन्न झाल्या, त्याने मला तर दोष येणार, त्याने माझी हानी होणार. पण ह्याबरोबर त्याच्यातून निर्माण झालेली माझी क्रिया ती त्या माणसाचीही हानी करणार आणि आजूबाजूच्या लोकांचीही हानी करणार. थोडक्यात सज्जनांना आपलं अकल्याण अभिप्रेत नाही आणि दुसऱ्यांचंही अकल्याण अभिप्रेत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. सगळंच्या सगळं सोडून द्या, सगळंच्या सगळं नका घेऊ. आणि मग घ्यायचं काय? जनी वंद्यते सर्व भावे करावे. लगेच पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, जे जे सज्जनांनी प्रतिष्ठित केलेलं आहे ते सगळ्याचा स्वीकार करा. मग सद्गुणांचा स्वीकार करा, त्याग त्याचा स्वीकार करा, वैराग्याचा स्वीकार करा, भक्तिमार्गाचा स्वीकार करा, दुसऱ्याच्या हितासाठी झटण्याचा स्वीकार करा. म्हणजे मी झटेन आणि दुसऱ्याला सुखी करेन, मी त्रास सहन करीन आणि दुसऱ्याला समाधानी करीन, मी उपभोगणार नाही, मी त्याग करीन आणि दुसऱ्याला सुखी करीन. आणि ह्या सगळ्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामायण आहे. रामाचं प्रत्येक वर्तन, रामायणातील प्रत्येक पात्राचं वर्तन हे असंच आहे. ह्या सगळ्या श्लोकांना जर सहजगत्या बघायचं कुठे असेल तर ते रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण प्रभू वागले कसे, प्रभूंचे बंधू वागले कसे, सगळंच्या सगळं घेण्यासारखं आहे. मी माझा विचार न करता आधी दुसऱ्याचा विचार करायचा आहे. सज्जनांनी, ऋषींनी हेच केलं आणि हे समाजामध्ये पूर्वी प्रतिष्ठित होतं, समाजामध्ये हेच स्वीकारलेलं होतं. म्हणून समर्थही म्हणतात, ज्याला अनंताकडे जायचं आहे, ज्याला त्या प्रभूकडे जायचं आहे, त्याने ह्या 2 गोष्टीचा स्वीकार करायला हवा. एक, जननिंद्य क्रिया म्हणजे जे सज्जनांनी निंदित क्रियेचा त्याग करण्याचा स्वीकार करणे, आणि सज्जनांनी प्रतिष्ठित केलेल्या गोष्टींचा करण्याबद्दल स्वीकार करणे, मनामध्ये निश्चय करणे. असा आपण निश्चय करूया आणि समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.